महत्त्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्सवर। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत आंतरराष्ट्रीय गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश झाला असून तब्बल 13 किलो 725 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली आहे। जप्त करण्यात आलेल्या 26 पॅकेट्सची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। अटक करण्यात आलेल्यांची नावे अशी आहेत: आलिया इलियास अन्सारी वय 24, मोहम्मद कैफ अन्सारी वय 23 सोनाजीनगर मुंब्रा, जहीद हुसेन शेख वय 29 किल्ला परडी वलसाड गुजरात आणि झैबुनिसा अमीन शेख वय 45 धानानीनगर रोड बोईसर ईस्ट पालघर। सीमाशुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार इंडिगोच्या बँकॉक पुणे या विमानातून आलेल्या आलिया मोहम्मद आणि जहीद हुसेन यांच्या बॅगा तपासणीसाठी थांबवण्यात आल्या। स्कॅनिंग दरम्यान या बॅगमधून तीव्र वास आल्याने अधिक तपास करण्यात आला। त्यात व्हॅक्यूम पॅक केलेली 26 पॅकेट सापडली। त्यामध्ये हिरवट रंगाची सुकलेली वस्तू होती आणि ती गांजा असल्याचे निष्पन्न झाले। चौकशीत आलियाने कबुली दिली की विमानतळाबाहेर त्यांचा हँडलर थांबलेला आहे। त्यानुसार झैबुनिसा शेख हिला देखील ताब्यात घेण्यात आले। प्राथमिक चौकशीत हा एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्सचे प्रिन्स कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे।